नाही समजत असेल माझं बोललेलं आहे ना, ठीक आहे. म्हणून रावेरचे मुलं जे ओल्ड आहेत किंवा जे मागचे लेक्चर केलेले त्यांनी ते मुलं त्या मुलांनी सायबर सिक्युरिटीचं लेक्चर करावं असं माझं म्हणणं आहे, ठीक आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? व्हॉइस पण येतोय सगळ्यांना क्लिअर? ही पिन आहे का पिन नाही आहे? ओके 2 मिनिट. ही पिन मारली का मी आता का घेतली आहे? कॅन्सल असं आलेलं आहे म्हणजे बंद आहे. आता पिन आहे. ओके, तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीन समोर आता स्क्रीन आली असेल समोर मोठ्याने, है ना? आली का? भविष्य की तकनीकें एक विस्तृत अवलोकन, ठीक आहे. फ्युचर स्किलचं इन्फॉर्मेशनमध्ये आपण फ्युचर स्किलमध्ये बघितलं, फ्युचर स्किल्समध्ये बघितलं की फ्युचर स्किलमध्ये येणाऱ्या पुढच्या काळात कोणकोणत्या गोष्टीला डिमांड राहील कम्प्युटरमध्ये आणि कोणकोणत्या गोष्टी जास्त असतील, बरोबर. मग तुम्ही जर का कम्प्युटरमध्ये काही करत आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे भाऊ, तुम्हाला कशात सॅलरी जास्त असू शकते, पेमेंट कशात असेल जास्त, आणि तुम्ही त्याच्या प्रकारे तुमचं पण तुम्ही करिअर डिसाईड करू शकता जर का तुम्ही डिसाईड केलेलं नाही आहे तर. कारण की फ्युचर स्किलमध्ये भरपूर असं काही आहे, भरपूर आहे जे तुम्ही डिसाईड करू शकता आतापासून, त्याच्यामध्ये भरपूर सॅलरी आहेत, ठीक आहे. सॅलरी पण मस्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन, ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी भरपूर डिमांडमध्ये येतील पुढे, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या फ्युचर स्किलमध्ये, जेणेकरून तुम्हाला तुमचं आकलन करता येईल, तुम्हाला डिसाईड करता येईल की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जायला पाहिजे बा म्हणून, आणि तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये आवड आहे म्हणून, ठीक आहे. बघा इथं मी काल बिग डाटा अनालिटिक्स पर्यंत आलो होतो. डाटा किती महत्त्वाचा आहे मी तुम्हाला मागे सांगितलं. बिग डाटा अनालिटिक्स म्हणजे ही ती प्रक्रिया आहे त्याच्यामधून एका डाटामधून इन्फॉर्मेशन काढावी लागते. म्हणजे एक मोठी मोठी कंपनी आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, बरोबर. ह्या मोठ्या मोठ्या कंपनी काय करतात, यांचा डाटा साठवतात, त्याच्यामधून इन्फॉर्मेशन गोष्टी काढतात, महत्त्वाच्या गोष्टी काढतात, बाजूला करतात आणि त्या उपयोगीला आणतात. जसं की एखादी रील्स जाते तर रील्स कोणती चालते किंवा समजा कोणतं ट्रेंड चालू आहे आणि त्या ट्रेंडशी रिलेटेड काही आहे का मार्केटिंग प्लेसमध्ये, ह्या गोष्टी, ठीक आहे. मग बिग डाटा अनालिटिक्स हा सुद्धा भरपूर क्षेत्रामध्ये यूज होतो आणि याचं पण भरपूर मोठं महत्त्व आहे आणि शेवटपर्यंत राहणार. आणि याची कमी म्हणजे आता पण नाही आणि पुढे पण कमी होणार नाही. हे पहिले आता जसे आहे आणि पहिले जशी गरज लागते यांची, म्हणजे आता जास्त जेवढी डिमांड आहे सगळ्यात जास्त जॉबची जी डिमांड आहे ना, सगळ्यात जास्त जॉबच्या रिक्वायरमेंट निघत आहेत बिग डाटा अनालिटिक्सवर निघत आहेत, डाटा इंजिनिअरिंगवरती निघत आहेत, डाटा सायंटिस्टवरती निघत आहेत. कारण की किती काही प्रयत्न केला एआयने तर एआय जागा नाही घेऊ शकत. शेवटी एआय फक्त मदत करू शकतो, एखादा कॉम्प्लेक्स डाटा आहे ज्याला शोधायचा आहे तर तिथं थोडक्यात डाटा एआय त्याची मदत करून घेईल शोधायसाठी, पण त्या डाटाला चांगला विचार करून की तो डाटा काय कामाचा आहे, त्याला कशा पद्धतीने विश्लेषण करायचं, याचा उपयोग काय असेल. एखादं समजा तुम्ही तुझं बँक आहे, बँक प्रत्येक वेळेस त्यांचा रेकॉर्ड होते की कोणी कसं लॉग इन केलं होतं, काय केलं होतं वगैरे, किती सफिशियंट कशा ॲक्टिव्हिटीज होत्या. एआय काय करेल, एआय तर शोधून देईल सगळं, ठीक आहे, की कोणती किती ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि किती वाटतंय बुवा याच्यामध्ये किंवा ह्या असं करतंय, कारण की त्याच्यामध्ये जे फिट केलं तो त्या प्रकारे वागेल, बरोबर की नाही. मग एआय काय करेल, फक्त तो काही असा डाटा काढून देईल साईडला आणि एक डाटा अनालिटिक्सच डिसाईड करेल की त्या डाटाचं नेमकं काम काय आहे, की तो खरंच काही क्रिमिनल वेबसाईट आहे का किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी का, करते सगळ्यांना त्या पद्धतीने तो बघेल. म्हणून बिग डाटा अनालिटिक्स वर्क करते अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात,
हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये, तुमचं झालं एज्युकेशन गव्हर्नमेंट सुद्धा या बिग डाटा अनालिटिक्सचा मोठा प्रवाह करते. समजा प्रत्येक एरियामध्ये छोटे छोटे कॅमेरे लावले, छोटे छोटे सेन्सर लावलेले, ठीक आहे. जर का पुऱ्या सिटीमधला डाटा त्या गव्हर्नमेंटकडे म्हणजे त्या संस्थेकडे आला आणि वर्षातून किंवा दिवसातून त्या डाटावरती ॲनालाइज केलं जातं. कोण करतं? डाटा ॲनालिस्ट त्याच्यावरती ॲनालाइज करेल. काय होईल माहिती का? प्रत्येक दिवसाची रिपोर्ट तिला स्कॅन केली जाईल आणि ॲनालाइज केली जाईल. त्या फायलींना स्कॅन केलं जाईल. कसं हे केलंय की ह्या ठिकाणी काही झालं होतं का, किंवा ह्या ठिकाणी चोरी झालेली आहे का, किंवा क्रिमिनल्स सगळ्यात जास्त चोरी कोणत्या ठिकाणी होते, किंवा समजा ह्या ठिकाणी काही क्राईम होणार आहे मग ह्यावेळेस, किंवा ह्यावेळेस शक्यता आहे बघ, ही शक्यता काढायला आपल्याला डाटा ॲनालिटिक्स मदत करते. जर का तुमचा डाटा कसा निघेल बरं का, माझ्याकडे आतापर्यंत जेवढ्या पण मी क्लास घेतला ना, तर त्याचा सगळा रेकॉर्ड त्या जीमेलमध्ये किंवा क्लाउडला असेल. जर का मी एक रिक्वेस्ट टाकली जाईल ना, तुम्ही आतापर्यंत जितक्या मीटिंग घेतल्यात त्या मीटिंगचा मला आणि काही रेकॉर्ड पाठवा, आणि जितकी लोक मला कनेक्ट झाले होते आतापर्यंतचे, तो सगळा डाटा मला एका सोबत पाठवून द्या. तर मला नाही का असा एक खट्टी होऊन जाईल तो सगळा डाटा फाईल्स HTML मध्ये. आणि तो डाटा कसा आहे माहिती का, तुमचं बी नाव येईल त्याच्यात, पण तुमचं नाव येईल ना, तुमचे नाव पुन्हा पुन्हा राहतील त्यात. मग पुन्हा राहतील तर त्या पुन्हा नावामध्ये तुमची डेट पण राहील की ह्या तारखेला आणि एंड ह्या तारखेला, स्टार्टिंग ह्या टायमाला झाला होता, एंड ह्या टायमाला झाला होता. म्हणजे एका व्यक्तीचे नाव तिथं जितक्या वेळेस प्रेझेंट असेल तितक्या वेळेस असतील. तुम्हाला ॲनालाइज करावं लागेल त्या डाटाला, त्याच्यामधून बघावं लागेल की ह्या दिवसामध्ये हा व्यक्ती किती वेळेस आला होता, मग तो त्याचं नाव येईल इतक्या वेळेस आला होता. समजतंय तुम्हाला? मग याच्यामधून मी इन्फॉर्मेशन काढू शकतो की नाही? डायरेक्ट तो एक खट्टे सगळा डाटा येतो, त्याची काही इन्फॉर्मेशन आहे का? नाही. जेव्हा मला काहीतरी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे, मग मला ती ॲनालाइज करावं लागेल. यालाच म्हणतात डाटा ॲनालिसिस. ह्याच गोष्टी भरपूर कामात येतात आणि प्रत्येक क्षेत्राच्या कामात करतात. याच्याने काय होतं, एक निर्णय डिसाईड करता येतो. आता समजा जर का मी डिसाईड केलं की कोणता मुलगा किती भागाचा, मी डिसाईड करू शकतो का? सगळेजण सांगा मला, आहेत का तुम्ही ऍक्टिव्ह? जर का मी आता डिसाईड केलं, आता आपण मी किती मीटिंग घेतला, जर का मी एकटा आहे इथं, मी हे डिसाईड करू शकतो का कोणता व्यक्ती केव्हा आला होता, किती दिवस किती मुलगा प्रेझेंट आहे? ठीक आहे, मी करू शकतो. मला त्यासाठी डाटा लागेल, जो बॅकअप आहे माझ्याकडे त्या बॅकअपला भेटेल. पण मग मला सांगा, त्या सगळ्या डाटाला मी स्वतः एकटा ॲनालाइज करू शकतो का? सगळ्या कसं होईल? मग त्या गोष्टीसाठी मला एक टेक्निक वापरावं लागेल, ज्याला डाटा ॲनालिस्ट असं म्हणतो आपण. आणि त्या टेक्निकला चेतन तर कसं पुढे पुढे चालतो, ते त्यांना बोलावंच लागेल एक दिवशी. चेतनला थांबायचंच नाही एका ठिकाणी. क्लाउड कॉम्प्युटिंग पुढचा टॉपिक आहे ना, बुक घेऊन घ्यायची, मस्त खोलून घ्यायची, जो टॉपिक सांगतोय ना मी त्याच्या पुढचा टॉपिक घ्यायचा आणि तो विचारायचा. लगेच तो झाला की लगेच त्याच्या पुढचा विचारायचा, आणि असं चालू द्यायचं. बरोबर की नाही? ठीक आहे, पुढचा टॉपिक आहे चेतन लगेच. तर मग कळते तुम्हाला डाटा अनालिटिक्स. तर मला एक डिसिजन घ्यायला मदत करेल. तर मग आपण जी पद्धत करतो डाटा अनालिसिस करतो त्याला मग याच्यामध्ये भरपूर जॉब आहेत तुम्हाला. जर का तुम्ही कधी याच्यामध्ये करिअर तुमचं केलं, जर का तुम्ही याच्यामध्ये काही डिग्रीज केल्या किंवा याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस केले ना, तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 9 लाखापर्यंत LPA भेटते याच्यावरती, ॲव्हरेज सॅलरी याची डाटा अनालिटिक्सची. ना आता कमी होईल त्यांची, ना यांची कमी आता राहील, ना पुढे कमी होणार आहे. यांची डिमांड आतापर्यंत आहेच आणि पुढे पण भरपूर आहे, असं फीचर स्किलमध्ये लिहिलेलं आहे. बघा फीचर स्किलमध्ये काय काय सांगितलं की पहिलेच काय दिला त्यांनी, डाटा अनालिसिस दिला. IoT नंतर काय दिला, डाटा अनालिसिस. मला सांगा, जितके IoT डिव्हाइस होतील प्रत्येक घरात, कधी 100 IoT डिव्हाइस होतील, त्या प्रत्येक तुझा एकच मोबाईल किती इन्फॉर्मेशन जमा करतो? मग मला सांगा, प्रत्येक घरातली वस्तू ती इंटरनेट जोडल्यानंतर तो डाटा मॅनेज करायला कोणता तरी डाटा अनालिसिसची मदत लागेल ना त्यावेळेस. म्हणून हे सांगितले, पहिला IoT डिव्हाइस, नंतर डाटा अनालिटिक्स. तर डाटा अनालिटिक्सचे सुद्धा भरपूर डिमांड आहे पुढे, आणि त्याचे पण मी तुम्हाला थोडक्यात PDF आणलेली तुम्हाला दाखवून देतो मी. बघा, तुम्ही कोणतीही डिग्री करू शकता कम्प्युटरमध्ये. डाटा सायंटिस्ट मास्टर डिग्री लागेल तुम्हाला त्यासाठी. मास्टर डिग्री काय असते, 10वी नंतर तुम्ही 12वी केली, 12वी नंतर JEE वगैरे देऊन BTech इंजिनिअरिंगसाठी, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी फॉर्म भरणार तुम्ही. ते 4 वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर शेवटचे फक्त 2 वर्ष तुम्हाला मास्टर डिग्रीसाठी काढावं लागतात त्याच फील्डमध्ये. मग ती एक मास्टर डिग्री होऊन जाते, आणि त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर डिग्री कम्प्लीट करता, त्याला मास्टर डिग्री म्हणतो. बॅचलर डिग्री कोणाला म्हणतात, जे 12वी नंतर तुम्ही कोणतीही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर 4 वर्षाची करतात ना इंजिनिअरिंग, त्याला बॅचलर डिग्री म्हणतात. बरोबर की नाही? समजतंय सगळं ना? मग तुम्ही यांच्यापैकी कोणती एक डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, आणि ही डिग्री तुमच्याकडे असते, आणि तुमच्याकडे ही स्किल असणं आवश्यक आहे.
प्रोग्रामिंग पाहिजे तुमच्याकडे, पायथॉन महत्वाचं, पायथॉन भरपूर टॉपला आहे, डाटा अनालिटिक्समध्ये पायथॉन टॉपला आहे, ठीक आहे. पायथॉन येणं महत्वाचं आहे त्यासाठी, ठीक आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. आणि SQL आहे, आणि नंतर तुमचा C++चं इतकं काम नाही केलं. डाटा अनालिटिक्स तुमचं झालं, मशीन लर्निंग पण त्यामध्ये, पण बघा हे स्टॅटिक, डाटा व्हिज्युअलायझेशन, मशीन लर्निंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ह्या सगळ्या स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर का तुम्हाला डाटा अनालिटिक्सवरती तुमचं करिअर असेल आणि जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी स्किल तुमच्याकडे ठेवू शकता. जर का तुमच्याकडे ह्या स्किल नसल्या तर तुम्ही ह्या स्किल दाखवून मार्केटमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये तुमचा ॲव्हरेज सॅलरी इतका असू शकतो, 9 लाखापर्यंत. समजत असेल तुम्हाला माझं बोललेलं मी काय सांगणार होतो, ठीक आहे. ॲव्हरेज सॅलरी मीन्स 9 लाख मीन्स म्हणजे महिन्याचा नाही, वर्षाचा 9 लाख. मग महिन्याचे किती झाले ते सर? IoT डिव्हाइस म्हणजे काय? पूजा करायची आता. IoT डिव्हाइस काय सांगायचं? इंटरनेट ऑफ थिंग्स. अनुष्का सोनवणे, सॉरी अनुष्का, तू काल आली पण असं कसं काय झालं बेटा? तू तर काल केलं होतं ना लेक्चर. IoT म्हणजे त्याचा फुल फॉर्म येतो इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स ते सगळे डिव्हाइस जे इंटरनेट सोबत कनेक्टेड आहे. आता येणाऱ्या काळामध्ये फीचर स्किलमध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या घरातले प्रत्येक डिव्हाइस इंटरनेट सोबत जुळून जाईल आणि ते सगळे डिव्हाइसला एक नाव दिलं जाईल IoT डिव्हाइस. आणि भविष्यामध्ये याची जरी डिमांड आहे, अजून हे प्रोसेसमध्ये. जर का तुम्ही एखादा असं, तुम्ही पण आता त्या गोष्टीवर पण फोकस देऊ शकता. कधी एखादी गोष्ट तुम्ही इंटरनेटला कनेक्ट करून टाकली आणि तिचा चांगला यूज करून टाकला तर ते एक IoT डिव्हाइस म्हणतात आणि तुम्ही पण बनवू शकता असे गेले. मग तुम्ही याच्याशी रिलेटेड युट्यूबला बघू शकता, नॉलेज घेऊ शकता की IoT डिव्हाइस बनवण्यासाठी काय काय लागतं. सेन्सर लागतील, प्रोग्रामिंग लँग्वेजची गरज असल्यासाठी त्याच्यामध्ये प्रोग्राम फिट करावा लागेल आपल्याला तशा प्रकारे, आणि त्या प्रकारे तो काम करेल. म्हणजे त्याला दोन्ही नॉलेज लागेल तुम्हाला, एक हार्डवेअरचं पण एक सॉफ्टवेअरचं पण, बरोबर की नाही? मग तुम्हाला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं नॉलेज असल्यानंतर मग तुम्ही त्याला एक बनवू शकता आणि तुमचं ते गॅजेट बनेल आणि ते तुम्ही प्रस्तुत करू शकता आणि कुठेही भाग घेतल्यावर ते दाखवू शकतात. हा सगळ्यात मेन पॉईंट आहे. मग IoT डिव्हाइस भरपूर झालं, 19 होऊन गेले इतक्या वेळेस. हा, तर मग डाटा अनालिटिक्स कळलं तुम्हाला मुलांना? कुठं होतं आपण इथं? तर हा इमेज बघून घ्या तुम्ही. हे सगळं स्किल लक्षात ठेवा. प्रोग्रामिंग लँग्वेज पायथॉन टॉपला आहे त्याच्यात, नंतर SQL आहे. 75,000 ना? 75,000 स्टार्टिंग सॅलरी राहील तुम्हाला, समजतंय का? डाटा अनालिटिक्स मध्ये. आणि पुढचे अजून सांगितलं मी तुम्हाला, आताची सांगतोय, ठीक आहे. मग प्रोग्रामिंग, स्टॅटिक, डाटा रेग्युलेशन आणि मशीन लर्निंग. मशीन लर्निंग सुद्धा भरपूर आहे. बघा तुम्ही युट्यूबला जा, आणि युट्यूबला कुठे आता ती ऍड नाही करत आहे का, तो क्लासवाला सर येतो आणि काहीतरी सांगतो मशीन लर्निंग, डाटा सायन्स वगैरे वगैरे. तो भरपूर जोर देऊन सांगतोय त्या गोष्टीवर. का काय थोडक्यात, आणि काहीतरी रिप्रेझेंट करता येते त्यांच्या कोर्सला. कारण की जर का जरी विद्यार्थ्यांनी आता चेक जरी केलं तर टॉपला तोच कोर्स आणि मशीन लर्निंग, डाटा सायन्स, पायथॉन लर्निंग हे चालतंय आणि पुढे याचं डिमांड आहे. म्हणून आतापासून क्लासेस आणि मोठे मोठे क्लासेस, मोठे मोठे इन्स्टिट्यूट ह्या गोष्टीवरती फोकस देत आहे आणि मोठी मोठी सॅलरी त्यांची पण इन्कम त्यावरती बनते. एकदा तुम्ही फीज बघा त्याची. पण मी तुम्हाला एक खरं सांगतो, एक रियालिटीमध्ये जर का तुम्हाला कम्प्युटरमध्ये कधी काही शिकायचं आहे तर तुम्हाला इतका खर्च करण्याची बिलकुल गरज नाही आहे. सगळं तुमच्याकडे आलेलं आहे आता. जर का तुम्ही कुठे जाऊन फीज देत असाल प्रत्येक कोर्ससाठी 10,000 हजारापर्यंत, 5,000 पण भरपूर झाले, ठीक आहे. कळते तुम्हाला सगळ्यांना? तुम्हाला इथून सगळे कोर्स फ्रीमध्ये भेटतील, फक्त तुम्ही तसं नॉलेज गेन करून घ्या. जेव्हा तुम्ही सायबर सिव्हिल एक्झाम देणार ना तेव्हा तुम्हाला समजवलं जाईल त्या सगळ्या गोष्टी. म्हणून कळतंय सगळ्यांना? मग तुम्ही फक्त स्किलवरती लक्ष द्या. पुढे असणाऱ्या गोष्टी जसं डाटा मशीन लर्निंग लागणार आहे तर तुम्ही ती स्किल तुमच्याकडे ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर का पुढे तुम्ही जी फील्ड निवडलेली आहे त्या फील्डमध्ये जरी तुम्हाला जॉब नाही भेटला तर तुम्ही या छोट्या छोट्या सर्टिफिकेटने तुमचा जॉब गेन करू शकता. आता इथे या इमेजमध्ये एक बघा, म्हणजे तुमचं जरी एज्युकेशन कोणतंही असतं, ठीक आहे, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये शिकत असलं तर मला सांगा तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला सक्सेस नाही भेटलं किंवा जॉब नाही भेटलं तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये, तर इथं काय आणि बॅचलर डिग्री कोणती असायला हवी आणि मास्टर डिग्री कोणती असायला हवी, ठीक आहे. इथं काही सांगितलं नाही, फक्त स्किल ह्या पाहिजे तुमच्याकडे. समजते एवढं बोललं? म्हणजे साईड बाय साईड तुम्ही ह्या गोष्टीचं नॉलेज सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक असं आहे. तर तुम्हाला
ठीक आहे, करते प्रोग्रामिंग, स्टॅटिक, डाटा व्हिज्युलेशन आणि बिग डाटावरती मला भरपूर त्यांनी सरांनी नॉलेज दिलं. ज्यावेळेस मी त्या सरांनी केलं होतं, कंपनीमध्ये होते ते, सायबर सिक्युरिटी होते आणि एक संस्था होती त्यांची की ती प्रत्येक ॲप्लिकेशनची सिक्युरिटीवरती लक्ष देते, म्हणजे सर्व्हिस देतात ते असं. म्हणजे एक आपली कम्प्युटर क्लासेस आहे जसं आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो शिकवण्याची, तसं एक संस्था असते. ती संस्था काय करते, छोटे छोटे जे डेव्हलपर्स असतात, छोटे छोटे कंपनी ज्यांचे छोटे छोटे ॲप्लिकेशन असतात, त्यांच्या ॲप्लिकेशनची सुरक्षा घेणे, त्यांच्या ॲप्लिकेशनला चेक करणं, हे त्यांचं काम होतं. आणि त्याच्यामध्ये तो व्यक्ती कामाला होता आणि त्या व्यक्तीशी माझं बोलणं आलं होतं. त्याने एकच गोष्टीवर फोकस देऊन मला सांगितलं. मी त्यांना विचारलं, म्हटलं सर असं आहे, म्हटलं तर मला नेमकं सांगता का, मी फील्डमध्ये नाही आलेलो आहे, म्हटलं मी जस्ट वर्किंग नाही केले म्हटलं आतापर्यंत कंपनीमध्ये, तर कंपनीमध्ये असं काय आहे, अजून काय कोणत्या गोष्टीला डिमांड आहे. तर त्यांनी ह्याच गोष्टी मला सांगितल्या, मशीन लर्निंगच्या, डाटा ॲनालिसिसच्या, कितीही शिका म्हणे. स्टार्टिंगमध्ये तुम्ही पायथन प्रोग्रामिंग, सायबर सिक्युरिटी बेसिक नॉलेज शिकल्यानंतर तुम्ही लक्ष दिलं डाटा ॲनालिसिसवर किंवा डाटावरती लक्ष दिलं, बिग डाटा ॲनालिटिक्सवरती लक्ष दिलं की डाटा काय असतो म्हणून, तेव्हा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात म्हणे. आणि नेमकं तुम्हाला कम्प्युटर काय आहे का आणि प्रोसेसिंग कशी होते ह्या गोष्टीवरती तुम्हाला क्लिअर होऊन जातं. तर तुम्ही डाटावरती फोकस द्या म्हणे आणि स्टेप बाय स्टेप घ्या म्हणे, कारण की सगळं जे आहे ना म्हणे ह्या सगळं डाटावरती आहे. AI ला पण तुम्हाला असं वाटत असेल म्हणे की AI पायथॉनने बनवलेलं आहे, पायथॉन इम्पॉर्टंट कोडिंग, त्याच्यामध्ये फक्त AI ला बनवण्यासाठी फक्त 3% का 5% फक्त प्रोग्रामिंग लँग्वेजच्या भाषा आहे, बाकी सगळा जो विषय म्हणे AI चा डाटावरती म्हणे. त्या डाटाना मॅनेजमेंट, सॉरी डाटाने, हे त्यांनी हे सांगितलं प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये आहे. ठीक आहे, मग ह्या स्किल माहिती असण्यावरती तुम्ही सर्च करा आणि गेन करा, त्याच्या नोट्स लिहा, तुम्ही घेऊ शकता. हे क्लासेस झाल्यावरती. ठीक आहे, हे सेव्ह करून ठेवा. मग चला पुढे. क्लाउड कम्प्युटिंग काय आहे? क्लाउड कम्प्युटिंग ही सेवा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेट रिमोटली तुमच्या सेव्ह करता. ही एक सर्व्हिस आहे क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे ढग, आपण क्लाउड असं म्हणतो. ठीक आहे, आता माझ्या पद्धतीने मी केलेलं आहे. क्लाउड कसं येतं, जेव्हा पाऊस असतो आपल्याला, जेव्हा पावसाळ्याचा महिना येतो तेव्हा बरोबर पाऊस पडतो आणि जेव्हा ऊन असतं तेव्हा बरोबर ऊन पडतं, बरोबर की नाही. म्हणजे जेव्हा ढगाला पाणी, जेव्हा ऊन असतं तेव्हा बरोबर पाणी शोषून घेतो, बरोबर, आणि जेव्हा जेव्हा पाणी द्यायचं पाहिजे आपल्याला, तेव्हा पूर्ण सुकं पडून गेलं, तेव्हा बरोबर पावसाळ्याच्या महिन्यात पाऊस पडतो, बरोबर की नाही. तसंच हे बिग डाटा आणि क्लाउड कम्प्युटिंग काम करतं. क्लाउड कम्प्युटिंग आहे काय, माझ्या उदाहरणाने समजलं. ओके, क्लाउड कम्प्युटिंग. ओके, इथं बघत होतो मी तुम्हाला, फुल स्क्रीन है ना. क्लाउड कंप्यूटिंग इंटरनेट पर कंप्यूटिंग सेवाओं की ऑन डिमांड डिलीवरी है. वैश्विक सार्वजनिक क्लाउड बाजार 2024 में 679 मिलियन तक पहुंचने की उम्मीद है. आता एक क्लाउड कम्प्युटिंग सोप्या भाषेत समजतो. क्लाउड कम्प्युटिंग बघा, मला सांगा, तुमच्या मोबाईलचं स्टोरेज आहे 50 GB आणि 50 GB वर तुम्ही कोणता फोटो ठेवू शकत नाही. पण काय होतं माहिती का, जेव्हा तुमचं ते स्टोरेज फुल होऊन जातं ना, तर तुम्ही गुगलचं हे वापरता. म्हणजे ते एक उदाहरण, तुमचा मोबाईल आहे पूर्ण 200 GB चा, बरोबर, 250 GB चा. काय होतं, तुमचं 250 GB केव्हाची फुल झालेली असते, तरी तुमचे फोटो ऍड होत असतात. ठीक आहे, कसं काय माहिती का, तुमचे जे फोटो आहेत ना ते क्लाउड कम्प्युटिंग वरती पाठवावे लागतात. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे तुमच्याकडे जर आता समजा तुमच्याकडे पूर्ण स्टोरेज फुल झालेलं आहे, तर तुम्ही तो डाटा क्लाउड कम्प्युटिंगला द्यायचा, म्हणजे तुमचा मोबाईल डिव्हाइस खाली होऊन जाईल. तुम्ही ते स्टोरेज तुमचं ते क्लाउडला देऊन देणार, म्हणजे त्या मोठ्या मोठ्या सर्व्हरला, गुगल कंपनीजला, जे मोठे मोठे डाटा सेंटर आहेत त्यांच्याकडे मोठं स्टोरेज आहे, त्यांना तुम्ही तो डाटा तुमचा सेंड करून देणार. आणि तुम्हाला जेव्हा तो डाटा लागत असेल तेव्हा तुम्ही त्यांना, म्हणजे तिथं ॲपमध्ये जाऊन तो डाटा काढू शकतात. पण तो डाटा तुमच्याकडे राहत नाही, तो वरती पण असतो. म्हणजे तुमचा मोबाईल जरी खराब झाला तरी तो डाटा तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. हे क्लाउड सर्व्हिसिंग आहे. याच्यात काय होतं की तुम्हाला एक सर्व्हिस भेटते छान, ज्याच्यामध्ये, मग याला क्लाउड सर्व्हिस असं म्हणतात. ज्याच्यामध्ये गुगल काम करतं मोठं, ॲमेझॉन आहे. मग क्लाउड ॲप्लिकेशन कोणत्या येतात तुमच्या, क्लाउड ॲप्लिकेशन गुगल फोटोज असते. ठीक आहे, गुगल फोटोज बघा, हे तुम्ही इथं जा, बघा तुमचा मोबाईल हरवला, तुम्हाला सगळे फोटोज पाहिजे. बघा तुम्हाला सांगतो, तुमच्या मोबाईलमध्ये जी ईमेल आहे ना, ती ईमेल कनेक्ट आहे याला याच्याशी, आणि हा कनेक्ट आहे तुमच्या मोबाईल सोबत, म्हणजे ईमेल कनेक्ट असते मोबाईल सोबत. तुम्ही कोणताही फोटो घेतला तो डायरेक्ट इथं अपलोड होऊन जातो. का माहिती का, क्लाउड सर्व्हिस आहे, म्हणजे तुमचे फोटो व्हिडिओज शेअर होऊन जातात.
बॅकअप होत राहतो. म्हणजे जरी तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही फक्त रिमोटली तुमचा डाटा परत वापस घेऊ शकता, कारण की तो डाटा तुमच्याकडे नसतो, एक तिसऱ्या व्यक्तीला पण तुम्ही देतात, आणि तो तिसरा व्यक्ती गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, आता तुमची गुगलच वापरतात, आणि कम्प्युटरमध्ये असेल तर मायक्रोसॉफ्ट असेल, आणि जर का तुम्ही ॲमेझॉन असेल, असे भरपूर क्लाउड सर्व्हिस आहेत जे आपल्याला काय देतात, क्लाउड सर्व्हिस देतात. बघा मला इथं किती स्टोरेज भेटतं, स्टोरेज किती माझं इथं, स्टोरेज बघा रे 15 GB स्टोरेज भेटतं. आता हे 15 GB म्हणजे मी 15 GB डाटा याच्याकडे ठेवू शकतो, गुगलकडे. म्हणजे 15 GB पर्यंत फोटो मी अपलोड करू शकतो एका ईमेलवरती. म्हणजे एवढं स्टोरेज मला भेटतं, म्हणजे 15 GB ॲड होऊन जातं. कळतंय तुम्हाला सगळ्यांना माझं बोललेलं? समजतंय ना? तो सगळा डाटा, हा सगळा डाटा आपला कोणाकडे असतो, गुगलकडे. मग ते ॲनालाइज करतात, ह्या डाटाचा ते उपयोग करतात, ते सगळ्याच डाटा यूज करतात आपला पाहायला गेलं तर. म्हणजे गोपनीयता असते आपल्या डाटाची, आपला डाटा कोणाकडे जात नाही. पण गुगल सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीजकडे त्यांच्याकडे असा डाटा असतो ना, तर त्याच्यावरून एक अनुमान लावतात ते गोष्टीला, मार्केटिंग लावतील की कोणती गोष्ट चालेल बॉ, लोकांना काय आवडते जास्त, लोक काय करतायत, ह्या गोष्टीचं अनुमान लावून ते मार्केटिंग करतात, त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट करतात त्याच्या गोष्टींची. ठीक आहे, कळते सगळ्यांना? आणि बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते. म्हणून बिग डाटा अनालिसिसचं काम करतो. पुढे क्लाउड कम्प्युटिंग काय आहे? मग तुम्हाला एक सर्व्हिस देते. समजा राहुल आहे, राहुलकडे पूर्ण 30 GB फुल झालेलं आहे, त्याचं पूर्ण स्टोरेज फुल झालेलं आहे, पण त्याला आता फोटो काढायचे आहे. ठीक आहे, आणि त्याला त्याचे फोटो काढायचे म्हणजे तो कुठेतरी गेला आहे आता फिरायला, आणि त्याला फोटो काढायचे, तर तो काय करायला माहिती का, त्याच्या मोबाईलमध्ये जेवढं स्टोरेज आहे ते स्टोरेज टाकून देईल क्लाउडला, गुगलच्या फोटोला पाठवून देईल. ते फोटो कुठे अपलोड करेल, एक इंस्टाग्रामला अपलोडिंग करून देईल समजून घ्या, किंवा एक एक्झाम्पल तुमच्या पद्धतीचे इंस्टाग्रामला अपलोड केलं, किंवा समजा क्लाउडला अपलोड केलं गुगल फोटोचा, तर तिथे ते फोटो चालले जातील आणि तो नवीन फोटो काढेल. मग तेच तर सांगतोय तुम्हाला, ईमेल पाहू शकता तुम्ही, म्हणजे तुमची एक ईमेल गेली तर तुमचे फोटोज, नंबर्स सगळं आहे. मग तेच सांगतोय, जर का तुमचा मोबाईल हरवला तर तुम्हाला फक्त तुमचा ईमेल अकाउंट माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही त्या कुठूनही रिमोटली ॲक्सेस करू शकता. त्याला रिमोट ॲक्सेस म्हणतात. म्हणजे फक्त एक मेसेज रिमोटली, म्हणजे तुम्ही रिमोटली ॲक्सेस करतात त्याला, इंटरनेटवरती तुमचे फोटो असतात आणि तुम्ही ते ॲक्सेस करतात, पण ते पर्सनल असतात. ज्याच्याकडे ईमेलचा पासवर्ड तोच व्यक्ती त्याला ॲक्सेस करू शकतो. मग हा डाटा तुमच्याकडे नसतो, हा डाटा एक बॅकअप जातो. बॅकअप म्हणजे एक प्रत, एक कॉपी तिथं राहते, बॅकअप घेत असतो तो. म्हणजे आपला मोबाईल हरवला तरी तर आपल्याला एक चांगली सर्व्हिस भेटते, बरोबर की नाही? मग याला क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतो. आय होप की तुम्हाला समजलं असेल क्लाउड कम्प्युटिंग काय आहे. मी थोडक्यात हिंदीमध्ये सांगतो, कारण की भरपूर टाइम होऊन जातो मग जास्त एक्झाम्पल दिले तर. हाँ, तो क्लाउड कंप्यूटिंग इंटरनेट पर कंप्यूटिंग सेवाओं की ऑन डिमांड डिलीवरी है। वैश्विक सार्वजनिक क्लाउड बाजार 2024 में $679 बिलियन तक पहुंचने की उम्मीद है। यह स्केलेबिलिटी और लागत दक्षता आईटी लागत में 20-30% की कमी प्रदान करता है। अमेजॉन वेब सर्विस, AWS, माइक्रोसॉफ्ट एजूर और गूगल क्लाउड जैसे प्रदाता इस क्षेत्र में अग्रणी है, जो विभिन्न प्रकार की सेवाएं प्रदान करते हैं. आता यांचा फायदा काय असतो, यांना पैसे मिळतात. त्याचे पैसे कसे तुम्हाला सांगतो, आता हे सांगण्याची गरज नाही आहे म्हणा. मला सांगा, हे 15 GB स्टोरेज माझं इथं फुल झाल्यावरती असं लाल होऊन जाईल बघा, मला दाखवून देतो. रेड होऊन जाईल, रेड सिग्नल येईल मला, माझं झालेलं आहे. लॉग इन नाही का? हो जा सिम टाइम होत आहे बहुत. लॉग इन करायचं म्हणतो तो, जेव्हापासून माझं ते हॅकिंग होते ना, म्हणून म्हटलं सगळंच इथं सार्वजनिक ठिकाणी मी ठेवायला, कारण की भरपूर डेंजर विषय आहे. आता त्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणतीच ईमेल कोणत्याच कम्प्युटरवरती ओपन करायची नाही. खरंच ना, रिॲलिटीमध्ये भरपूर मुलं आहेत माझ्याकडे, ते काय करतात कोणत्याही ठिकाणी त्यांची ईमेल ओपन करून देतात. बघा आता मी समजा माझ्या मोबाईलमध्ये इथं मी ईमेल ओपन केली होती ना,
तर इथं ईमेल जरी मी लॉगआउट मारला, समजून घ्या मी पासवर्ड जरी चेंज करून घेतला तरी इथे ईमेल दिसते, फक्त मी काही ऍक्सेस करायला तर मला पासवर्ड मागता येते, बरोबर. पण ही ईमेल पण भरपूर आहे, म्हणजे इथं आता सगळे पासवर्ड आहे ईमेलचे. बघा मी तुम्हाला दाखवतो. सेटिंग्सला गेलो, ईमेल जरी गेली, ईमेल गेली, काय म्हणताय ते साइन इन म्हणतायत, म्हणजे ज्या व्यक्तीची ईमेल होती, म्हणजे मी येतो त्या व्यक्तीने काय केलं, पासवर्ड चेंज केला आहे, म्हणजे आपल्याला साइन इन करायला होते, पण या ईमेलचा काहीतरी डाटा आपल्याकडे उरलेला आहे. ठीक आहे, जो आपण पाहू शकतो. कुठे येते, सेटिंग्स मध्ये, सेटिंग्सला गेल्यानंतर तुझ्या सिमसिम जल्दीचे आणि पासवर्ड सिक्युरिटी मध्ये जाईल मी. सिक्युरिटी मध्ये गेल्यावरती सिक्युरिटी पासवर्ड, ऑटो फाईल पासवर्ड, गुगल पासवर्ड, इथं मला माझ्याच कम्प्युटरचा बघा, इथं सगळे माझे पासवर्ड, माझे इंस्टाग्रामचा पासवर्ड सुद्धा इथंच भेटेल मला. समजतंय का, समजतंय तुम्हाला मुलांना. पण ते ओल्ड पासवर्ड राहतील, ओल्ड पासवर्ड पण कमी नसतात. तुम्हाला बोललेलं मी ओल्ड पासवर्ड किती महत्वाचा असतो. ओल्ड पासवर्ड सुद्धा क्रॅक करता येताना हॅक होऊन जातो. ठीक आहे, रॅनला दाखवत होतो लाईव्ह, एक मुलगा होता, आता त्याचं नाव नाही घेतलं, तो असं नाही वाटतं, खिजर, त्याने त्याची ईमेल ओपन केली होती. मग मी काय केलं, म्हटलं बघा याचे, मग त्याला ईमेलचं लॉगआउट मारून घेतला होता नाही, पण त्याचा पूर्ण बॅकअप तिथे उरलेला होता. मग ते आम्ही सेव्ह पासवर्ड मध्ये गेलो, त्याच्या ईमेल काढल्या, इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या लिंक्स काढल्या, ते लॉग इन करून घेतलं आणि परत लॉगआउट मारून गेलं सगळं. म्हणजे त्याने काय झालं माहिती का, घाबरून गेला असेल तो, लगेच लॉग इन झाला बॉ, त्याला लगेच मेसेज जातो ना, डिवाइसचं नाव गेलं असेल, मी VPN वगैरे ऑन नव्हतं गेलं, डायरेक्ट ऍक्सेस केलं मी. मग त्याने काय केलं, आता तो त्याचा अकाउंट बरोबर सिक्युअर करून घेईन टायमावरती. त्याला एक शिक्षा करण्यासाठी मी दाखवलं की बाबा बघा, असं ओपन ठिकाणी तुझं ठेवलेलं नाही, कारण की त्याचे पासवर्ड लीक झाले होते माझ्याकडे, म्हणून मी फक्त लॉग इन केलं, माझ्याकडनं उडवून दिलं. तो घाबरून गेला असेल, कोणी लॉग इन केलं, मी स्टोरी ठेवणार होतो, म्हटलं जाऊ द्या, माझ्याशी झालं तसं दुसऱ्याच होत करायचं नाही. बरोबर की नाही. मग बघा इथं काय काय असतं, हे सेव्ह पासवर्ड असतात तुमच्या ईमेलवरती, म्हणजे तुमची ईमेल काय काय आहे तुमच्यासाठी. बघा बघा माझं काय काय आहे, CSC चा पासवर्ड आहे माझा, डिजिलॉकरचा पासवर्ड आहे. ओके, अजून काय आहे, इंस्टाग्राम पण असेल याच्यात. बघा मी सर्च करेन ना इंस्टा, बघा आल्या, इंस्टाग्राम ओपन केलं, इथं मला पासवर्ड मागतोय, ह्या कम्प्युटरचा पासवर्ड मागतोय, तो कम्प्युटर मध्ये ओपन आहे, हा पासवर्ड मला माहितीच आहे ना. आणि काही नाही, मी बघा इथे युजर नेम आणि इथं पासवर्ड, इथे युजर नेम इथं पासवर्ड, फक्त हे करायचंय आणि बघायचं पासवर्ड काय तर. बघा ही माझी आयडी आणि लगेच पासवर्ड, असं पासवर्ड क्रॅक होता. म्हणून ईमेल खोलणं कुठेच चुकीचं आहे. ठीक आहे, लॉग इन करताय तर तिला डिलीट करणं सुद्धा आलं पाहिजे सगळ्यांना. ओके, मग ईमेल क्लाउड आहे सगळं, हा सगळा जो डाटा आहे पासवर्ड वगैरे जे सेव्ह झालेले ते सगळे क्लाउडकडे आहेत. ठीक आहे, मग क्लाउड कम्प्युटिंग याला आपण समजतो. झालं मग क्लाउड कम्प्युटिंग. VR व्हर्च्युअल रियालिटी. VR काय आहे, व्हर्च्युअल रियालिटी काय आहे, आणि दोन प्रकारच्या रियालिटी असतात, व्हर्च्युअल रियालिटी, आर्ग्युमेंट रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटी काय आहे मी तुम्हाला सांगतो, ती पूर्ण दुनिया जी कम्प्युटरनं बनवलेली आहे, जिला जी रियालिटी मध्ये ती एक्झिट नाही करत. ओके, रियालिटी मध्ये ती एक्झिट नाही करत, ती पूर्ण कम्प्युटरनी बनवलेली दुनिया आहे, जी रियालिटी मध्ये आहेच नाही असं, पण आपण त्यांना खरं मानून बसतो आणि आपण कसं इमॅजिन करतो त्यामध्ये, त्याला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात. मग व्हर्च्युअल रियालिटी टेक्नॉलॉजी ती एक प्रकारची, आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर प्रकार आहेत. तुमचा VR हा ग्लास येईल, हा मोठा चष्मा, हा VR याच्यात येतोय. त्याच्यात काय होतं, तुम्हाला असं एक चष्मा लावून दिला जातो आणि अशी कार्टून दाखवले जाते, असा गेम खेळवला जाईल त्याच्यात तुम्हाला, की तुम्हाला असं वाटेल की खरंच तुम्ही 3D मध्ये 3D इमेजेस असं दाखवलं जाईल तुम्हाला, पूर्ण कम्प्युटरनं बनवलं राहील ना ते प्रोग्राम्सने, आणि असं वाटेल तुम्हाला की खरंच तुम्ही त्या दुनियामध्ये येऊन गेलेले आणि एक्झिट करतात, त्याला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात. ओके, जे ऍक्च्युअल मध्ये एक्झिट करत नाही, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये सगळ्या गोष्टी राहतच नाही, त्याला आपण व्हर्च्युअल रियालिटी म्हणतो. आणि आर्ग्युमेंट रियालिटीला काय म्हणलं जातं, की रियालिटी मध्ये आहे पण थोडंसं टेक्नॉलॉजीचा यूज करून थोडक्यात दाखवलं जातं, जसं की स्नॅपचॅटला तुम्ही ओपन केलं तर तुमचा चेहरा असतो ओरिजिनल मध्ये, पण डॉग बसून दिला जाईल तुमच्या शेजारी आणि दाखवलं जाईल की बाबा तो डॉग बसलेला तुमच्या शेजारी, म्हणजे रियालिटी आहे पण मग ते काय आहे, एक टेक्नॉलॉजीच्या याला आर्ग्युमेंट रियालिटी असं म्हटलं जातं. हे दोन प्रकार तुम्हाला समज पाहिजे, आणि याची काही थेरी सांगत मी टाइम होतो मग मुलांना समजलं का. कारण की आपल्याने काही जे मास आहे ना, 30 मास हे आलेले तास यांचा मान ठेवतो मी तर, कारण की 30 मास असे ओढतात सगळे. पंचीकडून उडता फिरू कॅन्सर, पंचीकडून उडता फिरू कॅन्सर, 18 आणि 19 वर्षी मुलं सांगतात. म्हणून
जे मुलं आज आलेले आहेत ज्यांचा नेटवर्क इश्यू जरी येत असेल तर त्यांनी पुन्हा लेक्चर करायचं असेल आणि उद्याचं लेक्चर तुमचं सांगायचं आहे. आपण आतापर्यंत टीचर स्किलला सोडतोय. मग आर्ग्युमेंट रियालिटी व्हॉइस अटकत नाही ना. व्हॉइस वगैरे नाही अटकत आहे ना मला ना. मग काय कमेंट बघू काय कमेंट आलेले आहे. 3D ॲनिमेशन बरोबर. मग गुगलचं सगळं ठीक आहे. चला मग आता पुढचं काय प्रॉब्लेम आपला व्हर्च्युअल रियालिटी आणि आर्ग्युमेंट रियालिटी. तर तुम्हाला ह्या दोन्ही फरक लिहिले पाहिजे आणि लिहून घ्या तुमच्या भाषेत. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे कम्प्युटरनी बनवलेली दुनिया जी एक्झिस्ट करत नाही रियालिटीमध्ये. आर्ग्युमेंट रियालिटी जी रिअल आहे पण त्याला थोडक्यात असं थोडंसं वेगळं बनवून दिलं दाखवलं जातं जे एकदम छान वाटतं आपल्याला बघायला आणि ते पण कम्प्युटरने बनवलेलं असतं. आज तर रिअलच जसं की तुम्हाला वाटतं पबजी गेम थोडक्यात रिअलच दाखवलं जाईल. एक माणूस चालतोय मारतोय इथं तिथं हे जी गोष्टी आहेत ह्या सगळ्या रियालिटीमध्ये आहेत पण बनवलं कोणी आहे कम्प्युटरने बनवलेलं आहे. एक असं कार्टून जे रियालिटीमध्ये आहेच नाही किंवा ते आपण नाहीच हवं रियालिटीमध्ये त्याची दुनिया आणि ते आपल्याला कसं इमॅजिन करू देईन ते झालं व्हर्च्युअल रियालिटी. ह्या दोन्हीमधला फरक तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने समजेल. व्हर्च्युअल रियालिटी आणि आर्ग्युमेंट रियालिटी. ओके हे टेक्नॉलॉजीज आहेत दोन्ही. सेकंड येतं सोशल मीडिया. ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतोय ह्या सगळ्या फीचर स्किलमध्ये येत आहे बरं. डाटा अनालाइज IoT डिव्हाइस व्हर्च्युअल रियालिटी ह्या पुढे भरपूर यूज होणार आहे आणि भरपूर डिमांडमध्ये असणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या. ठीक आहे. सोशल एवं मोबाईल आता इथं आहे आताच येऊन गेले की काढून गेलेले त्याचा सोशल एवं मोबाईल सोशल मीडिया का यूज. ठीक है. सोशल और मोबाइल तकनीकी सर्वव्यापक कनेक्टिविटी और व्यक्तिगत सामग्री प्रदान करती है. वैश्विक सोशल मीडिया उपयोगकर्ता 4.95 बिलियन है जो दुनिया की जनसंख्या का 61.4% है. भारत में 800 मिलियन से अधिक स्मार्टफोन उपयोगकर्ता है. लाइव कॉमर्स और AI के माध्यम से हाइपर पर्सनलाइजेशन जैसे ट्रेडर्स इस क्षेत्र को नया आकार दे रहे हैं. या क्षेत्राला AIच्या माध्यमामधून हायपर पर्सनलायझेशन जैसे ट्रेडर्स हे काय करतायत या क्षेत्राला एक नवीन आकार देत आहेत. म्हणजे AIचा अजून काय ते आता तुम्हाला सांगतो अजून पुढचं एक काय गोष्ट आहे जे जुने ॲप्लिकेशन आहेत ना त्यांना काय केलं त्यांनी AIचा फीचर टाकून नवीन बनवलं. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही पण बनवून टाका. ॲप कसं बनवताना आतापासून बघून घ्या आणि त्या ॲपला काय करायचं तुम्हाला कोडिंग विथ AI बनवून देईन तुम्हाला. समजतंय का मला माझं बोललेलं. जितकं तुम्हाला टेक्निकल होत आहे ना या गोष्टींमध्ये तुम्ही तेवढंच जा असं मला म्हणणं. फीचर स्किल हे शिकवते बघा. प्रोग्रामिंग तुम्हाला कसं करायची AI करून देईल. तुम्ही फक्त सांगा काय करायचंय. फक्त तुम्हाला आउटपुट बघायचं आहे तो बरोबर नसेल आला तर त्याला परत तसं सांगा. तुम्हाला ॲप बनवायचं आहे तर त्याला सांगा की ॲप बनवा. मी तुम्हाला एक ॲप्लिकेशन देतो कोड पेन ॲप्लिकेशन आहे इथं बघा. कोड पेन ॲप्लिकेशन मध्ये जायचं हिला ओपन करायचं. हिला ओपन केल्यानंतर याच्यामध्ये 3 प्रकारच्या कोडिंग मागतात तुम्हाला. किती प्रकारच्या 3 प्रकारच्या. आता इथं साइन इन करायला होते साइन इनच करायला होतं वापरायचं ठीक आहे. तर बघा इथं 3 प्रकारच्या तुम्हाला कोडिंग मागितलं जाते. किती प्रकारच्या 3 प्रकारच्या. पुढे गेला मला बनवायचं आहे तर ऍक्टिव्ह पेन. हा बघा एक येईल तुमची HTML CSS आणि जावास्क्रिप्ट या 3 लँग्वेजने काय बनतं ऍप्लिकेशन बनते बरोबर की नाही. माहिती सगळ्यांना ओके. मग तुम्हाला काय करायचंय AI ला सांगायचंय तुम्हाला जे काही ऍप्लिकेशन बनवायचं असेल ते तुम्ही डिसाईड करून घ्या. पण तुम्ही असं काहीतरी युनिक बनवा जे खरंच रियालिटीमध्ये यूज होईल आणि त्याचा यूज मस्त युजफुल असेल. मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सध्यासाठी तुमच्या सिस्टमसाठी बनवा आणि तुम्ही यूज करा त्याला आधी. ठीक आहे. असं नाही की त्याला पहिलेच इंटरनेटवर म्हणजे तुमचे पैसे लागणार तुम्हाला आणि तुम्हाला खर्च राहणार नाही त्या गोष्टीला. असं नाही की डायरेक्ट मग सर आम्हाला टाकण्यासाठी पैसे लागतील पहिले आधी तुम्ही ते यूज करून घ्या त्याला मग दुसरा यूज करा त्याचा बरोबर की नाही. तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर बनवा. मग AI ला असं सांगा की तुम्ही मला सेपरेटमध्ये जे माझं सॉफ्टवेअर आहे याचा मला प्रोग्राम करून द्या 3 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये सेपरेट. ठीक आहे.
किंवा तिला सांगा की मी कसं बोलता येईल मला, ठीक आहे. मग त्याला तुम्ही तो काय करेल, तुम्हाला त्या ऍप्लिकेशनला ह्या 3 लँग्वेज मला ते ऍप्लिकेशन बनवून द्या. मग तो 3 कोडिंग तुम्हाला पाठवेल, HTML ची वेगळी पाठवेल, CSS ची वेगळी पाठवेल आणि जावास्क्रिप्ट ची वेगळी पाठवेल. जसं त्याने तुम्हाला ती कोडिंग पाठवली, ती कोडिंग इथं पेस्ट करा, HTML ची HTML मध्ये करा, CSS ची CSS मध्ये, जावास्क्रिप्ट ची जावास्क्रिप्ट मध्ये. इथं खाली डायरेक्ट आउटपुट दिसेल तुम्हाला. आउटपुट दिसला की ती ऍप्लिकेशन येईल समोर, मग तुम्ही गेम बनवू शकता छोटे छोटे. ओके, कळतंय सगळ्यांना. आणि जसं ती ऍप्लिकेशन बनलं तर ती ऍप्लिकेशन सेव्ह करण्या अगोदर तुमचा जो डाटा आहे HTML आणि CSS चा, तो तुम्ही तुमच्या नोटपॅड मध्ये उतरवून घ्या, सेव्ह करून घ्या. पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो, चालेल ना? ओके, पुढची प्रोसेस काही नाही, त्याला त्या ऍपला क्लाउडला अपलोड करावा लागतो. कोण आहे प्रश्न करताय का प्रिया आतारडे? ठीक आहे, मोठी गोष्ट सांगली बरं तुम्हाला. मग तुम्ही सगळ्यांनी आतापासून ट्राय करायचं. मग तुमच्या मनासारखे ॲप नाही बनलं तर तुम्ही त्याला सांगा की बा हे पाहिजे ते पाहिजे, मग तो तसं करून देईल तुम्हाला, बरोबर की नाही? मग कोड पेन लक्षात ठेवा, तुमचं सेव्ह करा, तुम्ही फ्री टाईममध्ये तुम्ही हे यूज करू शकता. ठीक आहे, मग काय करायचं आहे फीचर स्किलमध्ये. हा बोला, काय झालं? 2 मिनिटं खोलले तुला मध्ये, मला इथं ऐकू येत नाही. 2 मिनिटं. कम्प्युटरमध्ये स्पीकरवर काम नाही करत आहे. मला कमेंट टाकून दिली असती, मी कमेंट वाचेल आता लगेच. बोल प्रिया, काय बोलायचं तुला? बंद कर. कसं होईल ते? एक काम करा, कमेंट करून द्या मला. ओके, हां सर, चॅट GPT वर का? ओके, बघा तुम्हाला तुमच्या पद्धतीने बघा, एक फ्रेंडली AI आहे जिमिनी, एकदम छान चालतो. सध्या हॅक होतोय आता, हॅक म्हणजे सध्या थोडा हँग होतोय कारण की अपडेट आले त्याचे नवीन. तो फ्रेंडली आहे, त्याच्यामध्ये किती पण इमेज अपलोड करा, तो बोलत नाही. तुम्ही जर का चॅट GPT यूज केलं तर तुम्हाला लिमिट असते दिवसाची, म्हणजे त्याला इमेज द्यायची सुद्धा लिमिट असते. म्हणजे तुम्ही दिवसातून त्याला 3-4 इमेज देऊ शकता किंवा 5 जास्तीत जास्त. त्या 5 नंतर तो कोणतीच इमेज आपली एक्सेप्ट करत नाही. पण जिमिनी जर असं नाहीये, भरपूर इमेज देऊ शकता आणि आपली इमेजची स्क्रीनशॉट सुद्धा तो वाचतो. म्हणून काय होईल माहिती का, तुम्ही स्क्रीनशॉट वाचतो बरोबर, मग तुम्ही काय करायचं, जिमिनीला मागा, जिमिनी देईल तुम्हाला त्या गोष्टी, जिमिनीकडनं करा. जिमिनी काय आता मी सांगणार की तुम्ही टाकून घ्या, जिमिनीला करा. आणि जसं त्या आउटपुट आला ना की तुम्ही त्या आउटपुटचा स्क्रीनशॉट घ्यायचा. जसं ॲप बनवलेलं तुमच्या मनाप्रमाणे ॲप बनलं नसेल तर ते ॲपचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तिला टाकायचा की बघा हे इथं असं असं झालेलं आहे, याच्यात काहीतरी बदल करा. मग ती त्या चांगल्या पद्धतीने समजते. पण चॅट GPT हुशार आहे, पण चॅट GPT फोटोच घेत नाही आपला, अपलोडच होत नाही. समजते माझं बोललेलं? म्हणून भरपूर AI पे त्यांचा AIचा यूज करा आणि त्याच्याने तुमचे पेन बनवा. आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय डिमांड राहील तुम्हाला सांगतो. सगळेजण जेवढे पण डेव्हलपर्स आहेत ना ते ह्याच गोष्टीवर फोकस करतात. जुने जे ऍप्लिकेशन आहेत ना त्यांच्यामध्ये AI टाकून द्यायचा, AI ची हेल्प घेऊन त्याच्यात. आता AI कसा टाकायचा त्याच्यात ते पण तुलाच विचारायचं तुम्ही, ठीक आहे? हे सगळं शिकायचं तुम्हाला तिथं. AI कसं टाकायचा आणि AI च्या हेल्पने त्या ऍपचा अजून छान पद्धतीने यूज कसा होईल, पूर्ण मार्केटमध्ये हेच चालू आहे. आणि हेच जास्त करून डिमांडला येईल आता, म्हणून तुम्ही पण करू शकता, बरोबर? पुढे आता पुढचा टॉपिक कोणता? व्हर्च्युअल रियालिटी, सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे, ठीक है? किती मिलियन है? 4.95 बिलियन है, जो दुनिया के जनसंख्या का 61.4% है. बाप रे बाप, म्हणजे पूर्ण लोक आधीच्या वरती 60% लोक इंटरनेटला जुड़लेले, ठीक है? 61.4% लोक पूर्ण दुनियाचे. भारत में 800 मिलियन से अधिक स्मार्टफोन उपयोगकर्ता है. 800 मिलियन म्हणजे कळते का? 800 मिलियन उपयोगकर्ता, 4.95 बिलियन सोशल मीडिया अकाउंट असलेले लोक, ठीक है? आणि लाइव कॉमर्स और AI के माध्यम से इसे
और अच्छा कराया जाता है, ही तुम्ही शिका. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं. 3D ॲनिमेशन काय आहे? 3D ॲनिमेशन ही पण एक टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये नाही का कम्प्युटरने दिलेलं इन्स्ट्रक्शन, कॅट कॅमने बनवलेलं 3D प्रिंट, म्हणजे मग पहिले कम्प्युटरवरती त्याची प्रिंट बनवली जाते, चित्र बनवलं जातं, तसं 3D ॲनिमेट केलं जातं आणि ते त्या मशीनला दिलं जातं आणि ती मशीन बिलकुल ॲज इट इज ते 3D ॲनिमेशन करते, म्हणजे बिलकुल तसं बनवून टाकते. तसं बघा, तुम्ही एकदा 3D मशीन टाका, ठीक आहे, यूट्यूबला, आणि त्याचे व्हिडिओ बघा. 3D ॲनिमेशन भरपूर टेक्नॉलॉजी भरपूर वाढत चालली आणि याचा यूज भरपूर जण शिकतात आणि याच्यामध्ये स्किल पण भरपूर आहे. आता ही मशीन येण्यासाठी काय गरजेचं आहे? याच्यासाठी कॅड कॅम हा सॉफ्टवेअर आणणं गरजेचं आहे आणि प्रत्येक डिप्लोमाचा व्यक्ती हे स्वप्न आहे त्याचं की ही मशीन त्याच्याकडे असावी आणि तो पण त्याचं प्रोडक्शन काढावं. या मशीनमध्ये प्रोडक्शन कसं निघतं? तुमचे बॉल्स असतात आणि छोटे छोटे खेळणी असतात ना, त्याची 3D ॲनिमेशननेच, सॉरी, त्या 3D प्रिंटिंग मशीननेच बनतात. ते खेळणे ना तुमचे, ते खेळणे सुद्धा त्या 3D प्रिंट केले असतात. ते प्रिंट म्हणजे डायरेक्ट लेअर असते, लेअर टाका चालतो तो डायरेक्ट आणि त्या लेअरने ते बनतं. मग त्याच्यात ही वायर असते समजा रबराची आणि त्या रबराला वायरला पिघळून अशी लेअर बनवली जाते आणि कोणत्याही ज्या गोष्टी शक्य नाही ना त्या गोष्टी सुद्धा त्याच्यावरती बनून जातात. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवून समजेल. मी तर म्हणतो तुम्हाला, तुम्ही एक वेळेस बघून घ्या. project.com. अरे मला व्हिडिओ दाखवायचे त्याच्यातून. हर्ष प्रोजेक्ट, हरीश का? नाही, जाऊ तेवढा वेळ नाही का. 3D बघा, मी थोडक्यात तुम्हाला रील दाखवतो. ओके, बघा तुम्ही इकडे कुठे कोणती दाखवू. बघा करते, हे सुद्धा 3D प्रिंटिंग ने बने. करते, समजलं? 3D प्रिंटिंग ही टेक्नॉलॉजी भरपूर आहे आणि भरपूर लोक आता याच्याशी जोडून गेलेले. नाशिकमध्ये भरपूर अशा मोठ्या मोठ्या कंपनी ह्या मशीन घेऊन, या मशीनची प्रोग्रामिंग शिकून, कॅड कॅम शिकून, कॅड कॅम सॉफ्टवेअर शिकून त्याच्यावरती कोणतेही खेळणं टाकायचं, रबराचं ते माल, आणि एकदम सगळ्यात जास्त चालणारा व्यवसाय हा मार्केटमध्ये. 3D पेंटिंग आणायची, त्याच्यामध्ये खेळणे बनवायचे, पण त्या मशीनला चालवण्यासाठी कम्प्युटरची प्रोग्रामिंग येणं आवश्यक आहे, सॉफ्टवेअर येणं आवश्यक आहे आणि त्याची डिमांड भरपूर होती, आता होती आहे, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये कोडिंग लागायच्या आधी, पण आता ती कोडिंग सुद्धा AI ने घेऊन घेतलेली आहे पुढे, ठीक आहे. करते सगळ्यांना, कारण की ऑटोमॅटिक होऊन गेल्या सगळ्या मशीन. प्रोग्रामिंग पण एवढं हे करावं लागत नाही, थोडं थिंकिंगसाठी लागतंच एखादा व्यक्ती. पण ह्या 3D मशीन आहेत, याचा पण भरपूर पुढे यूज आहे आणि आतापासून चालू केलेला आहे. जसं लोकांना माहिती झालं, तर हे जे खेळणे बनतात ना तुमच्याकडे एक्सप्लोर होतात इथूनच. तुमचा जो फुटबॉल आहे तो सुद्धा तिथून बनतो 3D मशीनमधून. तुम्ही इमॅजिन करा ना कसं बनवता येईल ते. एखादी मशीन लागेल ना ते, मग मशीन ही असते, ह्या मशीनने ते बनवले जातात, ठीक आहे. मग या 3D मशीन आहे, त्याच्यामध्ये मागे काम करा. मग ही टेक्नॉलॉजी पण आहे की समजलं असेल तुम्हाला. आता त्याचं काय येतं पुढे, 3D प्रिंटिंग जैसे एडिटियल मैन्युफैक्चरिंग की भी कहा जाता है. डिजिटल डिजाइन में 3D वस्तुओं को परत दर परत बनाने, परत म्हणजे एक एक परत. आता ही जी टेक्नॉलॉजी ना, ही टेक्नॉलॉजी एक घर बांधकामामध्ये सुद्धा डेव्हलप झाली, म्हणजे पूर्ण घर ही 3D मशीन करेल, कळतंय का? एक मोठी 3D मशीन पूर्ण घर बनवेल डायरेक्ट, आतमधून पण पूर्ण बाहेरून वगैरे पूर्ण स्ट्रक्चर ती उभं करेल. आणि ते चालू आहे बरं का मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. पहिले काय करतात, कॅड कॅमसाठी जे पहिले डेव्हलपर जे असतात, जे काही इंजिनियर असेल, तो घरात पूर्ण स्ट्रक्चर बनवतो त्या ॲपमध्ये, आणि स्ट्रक्चर बनवला की मोठी मशीन असते, ती मोठी मशीन तिथं कशी तरी फिट केली जाते, तिचं
एलिमेंट्स क्लिक केलेला तुम्ही व्हिडिओ टाका युट्यूबला, टाका की बा 3D मशीनने घर बनताना बघा तुम्हाला दिसेल डायरेक्ट 3D मशीनने का घर बनवते. त्याच्यामध्ये मटेरियल कोणतं यूज होतं, मग सिमेंटचं. कळतंय सगळ्यांना? ठीक है. मग 3D प्रिंटिंग जैसे एडिटिंग मैन्युफैक्चर कहा जाता है. डिजिटल डिजाइन 3D वस्तुओं को परत दर परत बनाने की एक क्रांतिकारी तकनीक है. वैश्विक बाजार 2030 तक $79.7 बिलियन तक पहुंचने की उम्मीद है. बाप रे. ठीक आहे. 2030 पर्यंतची गोष्ट सांगता येते की हे 79.7 बिलियन तक पोहोचण्याची उम्मीद आहे वैश्विक बाजारमध्ये याची डिमांड ह्या मशीनची इतकी डिमांड आहे भाऊ पुढे. यह प्लास्टिक, धातु, सेरेमिक और बायोप्रिंटिंग जैसे विभिन्न सामग्रियों का उपयोग करता है. म्हणजे हे तो सिरेमिक सारख्या लोखंडाचा सुद्धा यूज करतो. ठीक आहे. ह्या धातूंचा सुद्धा यूज करतो आणि त्याला पिघळवून त्या पद्धतीने तो रचना करतो त्याची आणि त्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर बनवतो आणि त्या पद्धतीने ते बनतं. ठीक है. नंतर इसका उपयोग प्रोटोटाइपिंग में, विकास समय में 50% कमी, कस्टम पार्ट्स बनाने और चिकित्सा प्रत्यारोपण में होता है. उदाहरण के लिए कस्टम प्रोस्थेटिक अंग और एयर स्पोसेस घटक जैसे जीई का एलई पे इंजन फ्लू नोजल एक तकनीक के सफल अनुप्रयोग है. ही त्याच्यामध्ये जे काही टूल्स यूज केले जातात जसं की बघा जे लेअर असते त्या लेअरने त्याला प्रॉपर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तो मेंटेन करतो. त्या गोष्टींमध्ये ह्या त्या असतात ना, त्या गोष्टींचे त्यांनी नाव सांगितले. ठीक आहे. हे घटक असतात ज्याच्याने ते इंजन फ्लू नोजल, हे नोजल पण असतं त्याच्यामध्ये की ज्या नोजलने प्रॉपर ते एकदम बारकाईने ते सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या 3D ॲनिमेशन मध्ये दाखवल्या आहेत त्याच पद्धतीने तो बरोबर कॅच करतो आणि त्या पद्धतीने ते सगळं क्या तुम्हाला समजलं असेल. हे पण 3D प्रिंटिंग काय आहे. अजून किती प्रेझेंटेशन बाकी 1 2 3 4 बाकी. आता 4 आपण बघू. एकच काय आलं इथं, याचं काम नव्हतं. बापरे, हे एक्स्ट्रा हो गया क्या. नेफ्ट कसं काय आलं इथं. नेफ्ट माहिती तुम्हाला, RPA ब्लॉकचेन होतं आणि बस हे दोन आहेत. मग कमेंटला टाका तुम्ही नेफ्टचा पण करून टाका, मला टाका सगळे. आता येऊनच गेले ते चुकी ना. बघू ना किती नोट केले मी त्या टाइम, किती जण मनावर घेतात. NEFT नेफ्ट नोट केलेलं असेल तर मला दाखवा आणि कमेंटला त्याचा फुल फॉर्म टाका, त्याची लिमिट टाका. मॅक्झिमम लिमिट किती आहे किंवा मिनिमम लिमिट किती आहे. मिनिमम लिमिट किती आहे टाका. गुगलला बघून टाकायचं, आपली वही बघून टाकायचं, म्हणजे मला समजेल. मी बोललो होतो की नाही डिजिटल फायनान्स शिकवल्यावरती, बोललो होतो की नाही नोट करा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हटलं. कारण की पेपरमध्ये आला होता, मला स्वतः आला होता, मी तुम्हाला सांगितलं ना. एक्झाम मला मी द्यायची आता यावेळेस, तुम्हाला द्यायची आहे. लिहिलंय का तू. नेट वगैरे होतं. हां तू नेटच सोडलं फक्त. हां बरोबर लिहिलेलं तू पण थोडक्यात पूर्ण लिहत चला. ते PDF घेऊन येत जा माझ्याकडून. नेफ्ट नॅशनल फंड ट्रान्सफर कॉर्पोरेशन आहे. नॅशनल फंड ट्रान्सफर. ओके. अशी प्रक्रिया आहे ज्याच्यात ऑनलाईन पद्धतीने फीचा आपण पैसे पे करतो आणि मोठी संख्या जी असते पैशांची त्याच्यामध्ये आपल्याला टाकावं लागतं कोणत्याही टायमाला. आता तुम्ही बघून घ्या. आता मी सांगितलं माझ्याकडे रेकॉर्डिंग लेक्चर पण नाही. आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI और रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन RP. AI मशीनों का मानव जैसी संज्ञात्मक कार्य करने के सक्षम बनाता है. वैश्विक AI बाजार में 2030 तक 1811 बिलियन तक बढ़ने का अनुमान है. AI मशीनचा यूज बिलियन पर्यंत जात आहेत सगळे, म्हणजे जितका लोक नाही तितके यूज आहेत त्यांचे. ठीक है. बढ़ने का अनुमान है जिसमें अनुप्रयोग में प्रकृति भाषा प्रसंस्करण कंप्यूटर विजन और भविष्य कहने वाले विश्लेषण शामिल है. ChatGPT और सेल्फ ड्राइविंग कारें जैसे वेमो AI के प्रमुख उदाहरण हैं जो उपयोगकर्ता को बदल रहे हैं. AI और रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन. AI चा यूज सांगता येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन. AI जसं तुमचे ChatGPT आहे. AI दोन प्रकारचे असतात तुमचे, एक वीक AI असतो आणि एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स. दोन प्रकार आहेत त्याचे. 2 मिनिटं.
वीक ए आय असं म्हटलं जातं. एक वीक ए आय आणि स्ट्रॉंग ए आय असे दोन असतात. ठीक आहे. एक वीक असतो आणि स्ट्रॉंग असतो. मीन्स वीक ए आय मध्ये तुमचे ते एक असा ए आय असतो की जो फक्त एकच काम सांभाळू शकतो. ओनली एकच काम, एकाच कामासाठी तो माहीत असतो. जसं की गेम खेळणं, पण त्याला रियालिटीमध्ये जे काही चालू आहे बाहेर तापमान वगैरे किंवा कोणत्या गोष्टी काय आहेत त्याला त्याच्यात काही नाही. जे एकच कामासाठी त्याला बनवलेलं असतं. एलेक्सा आणि जसं की गुगल असिस्टंट ह्या सगळ्या जे आहेत हे स्वतः निर्णय नाही घेऊ शकत. ठीक आहे. माणसासारखे निर्णय स्वतः नाही घेऊ शकत. यांना जेवढं काम सांगितलं त्याच पद्धतीचे काम ते परफॉर्म करतात. त्याच्या पुढे त्यांना विचार करण्याची क्षमता नाही. पण स्ट्रॉंग ए आय असा ए आय आहे जो माणसासारखा विचार करण्याची क्षमता ठेवण्याची ताकद असते याच्याकडे. याला स्ट्रॉंग ए आय असं म्हटलं. जो स्वतःहून डिसिजन घेऊ शकतो एखाद्या माणसासारखा, त्याला स्ट्रॉंग ए आय म्हटलं. हे वीक ए आय असं आहे जे एका स्पेशल कामासाठी बनवलेलं, आणि एक स्ट्रॉंग ए आय असा जो एक स्पेसिफिक माणसासारखा विचार करेल. जसं की कोणती कार आहे ती टेस्ला कार कशी बनवलेली आहे. ए आय चालवतो ना, तिला स्वतःहून चालते ना ती. मग ती स्वतः डिसिजन घेते की कोणत्या रूटने जायचं आहे. समजा इथं ट्रॅफिक येते, कोणत्या रूटने गेलं पाहिजे, हे सगळे डिसिजन आणि सगळे पालन वगैरे करते. ट्रॅफिकचं पालन करेन ते. ह्या सगळे डिसिजन सगळे आहेत हे झाले स्ट्रॉंग ए आय. ठीक आहे. कळतंय सगळ्यांना स्ट्रॉंग ए आय आणि वीक ए आय. मग स्ट्रॉंग ए आय मध्ये तुमचं ChatGPT पण येईल, कारण की तो पण डिसिजन घेतो प्रोग्रामिंग लँग्वेजची. ठीक आहे. स्ट्रॉंग ए आय मध्ये येतात ते. आणि जे वीक ए आय आहे त्याच्यामध्ये एलेक्सा, गुगल असिस्टंट, ओके, ॲमेझॉन वगैरे ह्या सगळ्या गेमसाठी खेळणारे ते येतात. ठीक आहे. सोशल मीडिया, नंतर रोबोटिक्सचं त्यांनी सांगितलं, आणि ब्लॉकचेनचं दिलेलं आहे. ब्लॉकचेन ब्लॉकचेन काय आहे. ब्लॉकचेन समजायला तुम्हाला थोडं अवघड जाईल, पण सोपं आहे. ठीक आहे. कसं बघा, ब्लॉकचेन तकनीक एक केंद्रीयकृत वितरण लेजर प्रणाली है. इसकी मुख्य विशेषताएं अपरिवर्तनीयता, पारदर्शिता और सुरक्षा है. क्रिप्टोग्राफिक हैशिंग द्वारा सुनिश्चित की जाती है. वैश्विक ब्लॉकचेन बाजार 2030 तक 469.5 बिलियन तक पहुंचने का अनुमान है ब्लॉकचेनचा. ब्लॉकचेन तेजीनं वाढत चालली आहे, आणि ब्लॉकचेन एका गोष्टीवर डिपेंड नाही करत. ब्लॉकचेन काय आहे, प्रत्येक गोष्टीचं एक चेन असते. प्रत्येक साखळी एकमेकाशी कनेक्टेड असतो आपण, बरोबर की नाही. आता ब्लॉकचेनला कसं एक्सप्लेन करायचं तुम्हाला. प्रत्येक गोष्ट म्हणजे समजा आपण एक सर्कल बनवलाय हात पकडून सगळ्यांनी, आणि सगळेजण एकमेकाशी कनेक्टेड आहे. ठीक आहे. मला सांगा, ह्या सर्कलला टिकवून ठेवणं फक्त एका व्यक्तीवर आहे का डिपेंड. एका व्यक्तीवर डिपेंड करतं का, नाही. कारण की प्रत्येकाने प्रत्येकाचा हात पकडलाय. याच्यामधून कोणीही कधी त्याचा विकनेसपणा असेल तर तो म्हणजे एक व्यक्ती पूर्ण त्याच्या मनापासून प्रयत्न करेल पकडून ठेवण्याचा, पण एक व्यक्ती जर का वीक असेल तर तो व्यक्ती हात सोडू शकतो. कळते तुम्हाला. मग एका व्यक्तीवर पूर्ण सर्कल डिपेंड नाहीये. एक पद्धत तुम्हाला सांगायची पद्धत कळते सगळ्यांना. मग ही पद्धत असते ब्लॉकचेनमध्ये. ब्लॉकचेनमध्ये कसं माहिती का, प्रत्येक डाटा विश्लेषण असतो. एक डाटा लगेच दुसऱ्या डाटाशी कनेक्टेड असतो. म्हणजेच आज जळगावमध्ये जे काही अनुमान असेल भावचा, जे काही मार्केटमध्ये जे काही भाव असेल प्रत्येक सामानाचा, तो भाव पकडला जाईल. लगेच तो दुसरा भाव पकडला जाईल, आणि यांना मॅच करून एक डिसिजन घेतला जाईल. ठीक आहे. आपण जसं की सोन्याचा भाव कसा वाढतो, सोन्याचा भाव कसा म्हणतो आपण, सोन्याचा भाव फक्त एका गोष्टीने वाढतो. पूर्ण आर्थिक व्यवस्था सांगतो तो देशाची. जर का देशामध्ये भाव जास्त वाढले असतील तर त्याचे भाव काय होतील, वाढून जातील. तर त्याप्रमाणे तो वाढतो. आर्थिक स्थितीवरती असते. म्हणजे कधी आपल्या इंडियाची स्थिती, आर्थिक स्थिती किंवा पैसे कमी झाले समजा, तर त्याचे पण काही भाव वगैरे कमी होतील, आणि जर का वाढले तर त्याचे पण भाव वाढतील. अशा पद्धतीने याचे भाव डिसाईड होतात. मग ब्लॉकचेन पण त्याच प्रक्रियावरती काम करते. मग मला सांगा, सोन्याचा भाव फक्त एका गोष्टीवर डिपेंड आहे का. समजून घ्या, जळगावचे खर्च कमी करून टाकला तर त्याचे भाव कमी होऊन जाते. एका गोष्टीवर डिपेंड करते का. ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक, मग तुम्हाला एक लिंक टाकेल मी ज्याच्यामध्ये मी छान पद्धतीने एक्सप्लेन नाही करता. त्यामुळे तुम्हाला एक लिंक्समध्ये तुम्हाला छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं असेल ब्लॉकचेनची, तेव्हा तुम्हाला छान पद्धतीने समजेल. कळलं सगळ्यांना. ब्लॉकचेन फक्त एकदा बघून घ्यायचं आपण. ब्लॉकचेन काय एक साखळी आहे, एक मार्केटिंग आहे. मार्केटिंग कसं करतो आपण, मार्केटिंगमध्ये कशी साखळी असते, प्रत्येक जण एकमेकाशी कनेक्टेड असतं, त्या पद्धतीने ब्लॉकचेन. प्रत्येक डाटा दुसऱ्या डाटाशी कनेक्टेड असतो. ठीक आहे.
आणि हीच क्रिप्टोकरन्सीवर डिपेंड करतं, म्हणून क्रिप्टोकरन्सीचे सोन्यासारखे भाव असतात बघा. ठीक आहे. आणि याच्यात कसं आहे माहिती का, हे डार्क वेब सारखं आहे. जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीने कोणाला पैसे देतात किंवा मागतात किंवा हे करतात तर ती हिस्ट्री कोणाकडे राहत नाही, कारण की ती हिस्ट्री एकदा ब्लॉकचेन असं ब्लॅक होल आहे ज्याच्यामध्ये कोणाची इन्फॉर्मेशन शोधता येत नाही, आणि शोधायला गेलो तर ते प्रत्येक कनेक्टेड असतं आणि कनेक्टेड ती सायकल चालतच चालते, म्हणजे तिथं कोणाची इन्फॉर्मेशन भेटत नाही. ठीक आहे. म्हणून क्रिप्टोकरन्सीवर जर का कोणी तुम्हाला अकाउंट दिला बी असेल तर तुम्ही अनुमान नाही लावू शकत की तो व्यक्ती तोच आहे का, कारण की ते क्रिप्टोकरन्सी मधून दिलेला अकाउंट असेल आणि तो जर का तिथं पैसे पे करावं ते क्रिप्टोकरन्सी मागतोय तुम्हाला, तर तुम्ही एक्झॅक्ट त्याचं लोकेशन वगैरे तुम्ही त्याला शोधू नाही शकत तो व्यक्ती कोण आहे म्हणून, कारण की तो ट्रॅकच नाही होणार. समजतं तुम्हाला, जरी तुम्ही ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला तर नाही होत. ते सिक्युअर प्लॅटफॉर्म आहे आणि डार्क वेबची तुम्हाला इथून जानकारी भेटेल, मी तुम्हाला एक लिंक टाकेन, ते बघून घ्यायचं. डार्क वेब पण याच टेक्नॉलॉजीवरती काम करतं, ब्लॉकचेनवरती. अशा वेबसाईट आहेत त्या की त्या वेबसाईटवरती जे गुगलचं क्रोम ब्राउझर आहे ना तसं नाही आहे, हे पूर्ण एक डार्क वेब वेगळं असतं. याच्यामध्ये अशी दुनिया आहे ज्याच्यामध्ये सगळे ब्लॅक कामं चालतात, सगळे ब्लॅक वर्क असतात, डॉट ओनियन असतात त्याच्यामध्ये, सगळ्या ब्लॅक वेबसाईट असतात ज्या रियालिटीमध्ये इंटरनेटच्या रियालिटीमध्ये ते थोडं बॅक साईडला असतं, म्हणजे तिथं सगळं ती वेबसाईटचा एक ओनर आपण शोधू नाही शकत एक्झॅक्ट, तो ओनर कोण आहे. त्याच्यामध्ये छुपाट्या घेतल्या जातील, लोकांना मारायच्या, डॉट सिक्सले जातील, मोठ्या मोठ्या गन्स हे होतील, ज्या गोष्टी आपल्याला गुगलवरती पाहायला भेटणार नाही, ज्या गोष्टी आपल्याला गुगलवरती पाहायला नाही भेटत ना तर त्या तिथं भेटतात, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने स्मगलिंग करायची या गोष्टीची, म्हणजे पूर्ण डार्क वेब. ठीक आहे. डार्क वेबमध्ये ह्याच गोष्टी निवडल्या जातात, म्हणून एखाद्या व्यक्तीला त्याच्यामध्ये ट्रॅक करणं हे कठीण होऊन जातं, कारण की डार्क वेब एका सिस्टम आणि एका सर्व्हरशी कनेक्टेड नसतात, हे प्रत्येकाशी एकमेकाशी कनेक्टेड असतात. समजून घ्या. मला रोहित मेसेज करतो, तर रोहित मला मेसेज करतोय ना, तर रोहितचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतोय, पण एक्झॅक्ट मला माहिती नाही रोहित कुठे आहे. असं माहिती ना, माझ्यापर्यंत मेसेज कोण घेऊन येते माहिती का, एक वेगळाच व्यक्ती, आणि मी त्या व्यक्तीला ट्रॅक करेल आणि तो व्यक्ती सांगेल तिसऱ्याला, तो तिसरा सांगेल तिसऱ्याला, आणि मी त्याला कधीच ट्रॅक करू शकणार नाही, कारण की सायकलच भरपूर मोठी आहे. समजतंय तुम्हाला या गोष्टी? हे ब्लॉकचेन आणि डॉट ओनियन आणि डार्क वेब अशा पद्धतीने काम करतात आणि ब्लॉकचेनवरतीच काम करतात. तुम्हाला थोडक्यात एक सिरीज वगैरे पाठवेल, त्याच्यात तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन जातील, आणि ब्लॉकचेन काय आहे हे समजेल. मी एक्सप्लेन नाही करू शकत, क्लिअरली सांगतो तुमच्यावरती, आणि डार्क वेब भरपूर एक्सप्लेन करण्यासाठी, आणि यूट्यूबवाल्यांनी भरपूर व्हिडिओ भेटते तुम्हाला त्याच्यावरती, आणि ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील त्या पद्धतीची लिस्ट तुम्हाला मी पाठवेल. ठीक आहे. ब्लॉकचेन समजलं. आणि शेवटचा टॉपिक आहे ब्लॉकचेन सुद्धा पुढे डिमांडमध्ये भरपूर येणार आहे, ते ही सुद्धा फ्युचर स्कीममध्ये तुमची येईल. तुमची जी काही पूर्ण क्रिप्टोकरन्सी आहे ना, डॉलर काय म्हणतात त्याला, बिटकॉइन, बिटकॉइन पूर्ण डिपेंड करतं ब्लॉकचेनवरती, या सगळ्या डाटावरती डिपेंड करतं. हा तो सगळा डाटा असतो याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ती प्रोसेस होते, याला ब्लॉकचेनच आपण असं म्हणतो. ही सिस्टम डेंजर आहे सगळ्या. आणि तुम्हाला नाही का वेब डार्क वेबची सुद्धा मी इन्फॉर्मेशन टाकेल ग्रुपला, काय करतात सध्यासाठी माझ्याकडे ग्रुपचा ॲक्सेस नाही आहे, म्हणून निष्कर्ष वाचून घेऊ आपण शेवटचा, आणि अलविदा टाटा बाय बाय करून घेऊ, आणि पुढचं चॅप्टर आपले घेऊ सायबर सिक्युरिटी, बरोबर की नाही. ये प्रौद्योगिकियां उद्योगों को तेजी से बदल रहे हैं, निरंतर विकास और नवाचार की आवश्यकता पर जोर दे रही है। सतत विकास के लिए इन तकनीकों का अपनाना और उनका लाभ उठाना महत्वपूर्ण है। भविष्य में ये प्रौद्योगिकियां हमारे जीवन के हर पहलू को और अधिक एकीकृत और कुशल बनाने की क्षमता रखती है। या सिस्टम ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहे, निष्कर्षमध्ये त्यांनी दिलं की जे आता पुढे भविष्यामध्ये आपल्याला लागतील, आणि ह्या गोष्टींचा लाभ घेणं पण भरपूर महत्त्वाचं असेल त्या टायमाला, आणि प्रौद्योगिक हमारे जीवन के हर पहलू को और अधिक एकीकृत और कुशल बनाने की क्षमता रखती है। या गोष्टी प्रौद्योगिकीमध्ये यूज होणाऱ्या जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला एकत्रित करून कुशल बनवण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठी महत्त्वाची ठरते, असं त्यांनी सांगितलं त्याच्यात निष्कर्षमध्ये. ठीक आहे. समजा तसं तुम्हाला बोललेलं काय, तर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर पाठवून देतो. फक्त याच्यामध्ये हा पेज आपला नव्हता, हा डिजिटल बँकमधून उचलला गेलेला आहे. ठीक आहे. हा फीचर स्किलचा आणि याचा काही संबंध येत नाही, पण आहे आता यूज होईलच. फीचर स्किल आहे का आहे ना, फीचर स्किलमध्ये हे पण यूज होईल, सगळं येईल फीचर स्किलमध्ये. पण हा बँकिंगचा आहे तो तुमचा. ठीक आहे. हा चुकून गेलेला आहे वाटतं, एक शब्द चुकून टाकला गेला असेल प्रॉम्प्टमध्ये. एक रील्स पाठवली मी तुम्हाला, एक रील्स आली तुम्हाला,
मूवी जेव्हा मूवी असते तर प्रॉम्प्ट लिखने वाले नहीं, ये लिखा ही नहीं, अशा दिवस येतात आम्हाला. प्रॉम्प्ट लिखणे म्हणजे पुढे भविष्यात असं बोलणं होईल, प्रॉम्प्ट वरती येईल सगळं. आता जसं मी इथं बोललो की म्हटलं प्रॉम्प्ट चुकला असेल म्हटलं माझा. ठीक आहे, सगळ्यांनी प्रेझेंटी लावायची आहे. काही अडचण असेल तर मला कमेंट करायची आहे. ओके, याच्या पुढचे लेक्चर आपले सायबर सिक्युरिटीचे असणार आहे, कारण की इथं तुम्हाला दाखवून देतो, बघून घ्या. जाऊ नका, 2 मिनिटं बघून घ्या. प्रसाद प्रसाद इकडे. आपण काय काय बघितलं मुलांनो? आपण फ्युचर स्किल मध्ये या सगळ्या स्किल बघितल्या. IoT, बिग डाटा अनालिटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग, व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया, ब्लॉकचेन, 3D प्रिंटिंग, रोबोटिक प्रोसेस आणि ऑटोमेशन. रोबोटिक प्रोसेस आणि ऑटोमेशन जसं आता AI चा यूज वाढतोय ह्या पद्धती त्याच्यात, आणि AI चा जसा यूज वाढतोय तसं रोबोटचा सुद्धा यूज वाढतोय. त्याच्यामध्ये मशीन लर्निंग आहे, त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तिथं डिप्लेन मध्ये सांगितलं नव्हतं. ठीक आहे, हिंदी जास्त जवळ जाते इंग्लिशपेक्षा. ठीक आहे, आणि हे टॉपिक इथं संपून गेलेले तुमचे आज. जर का याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही आताच क्लिअर करू शकता, जेणेकरून मी तुमचं सॉल्व्ह करून देईल. सेकंड आपण येतात सायबर सिक्युरिटीकडे, आणि सायबर सिक्युरिटीला फक्त 3 टॉपिक नाही आहे, याच्यापेक्षा जास्त टॉपिक आहेत, कारण की पुन्हा आपण कोर्स करतो याच्यावरती. म्हणून मग स्टार्टिंगला काय काय शिकवेल मी तुम्हाला? नीड ऑफ सायबर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटीची नीड काय आहे, का आहे. ठीक आहे, हे पण तुमच्या फ्युचर स्किल मध्येच येईल. ठीक आहे, आणखी फ्युचर स्किल नंतरचा टॉपिक येतो. नंतर नीड काय आहे? सिक्युरिंग पीसी. ठीक आहे, पीसीला कसं सिक्युअर करता येईल आपल्याला? सिक्युरिंग स्मार्टफोन, आपण कसा सिक्युअर करू शकतो स्मार्टफोनला, आणि नंतर स्मार्टफोनला सिक्युअर केल्यानंतर कोणकोणते कमांड्स असतात, किती प्रकारचे मालवेअर असतात, अटॅक किती प्रकारचे आहे, तुम्ही कसा अटॅक करू शकता, थोडक्यातच दाखवेल. ओके, मग लिनक्स शिकण्यासाठी महत्त्वाचं आहे ना, म्हणून लिनक्स तुम्हाला डाउनलोड करावं आहे. आणि एक गोष्ट सांगून देतो, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम अपडेट होऊन गेले आहे केव्हा? कम्प्युटरमध्ये. आता उद्याचं जेव्हा त्याचं टॉपिक आहे तेव्हा त्याला काढावं लागेल वरती, त्या पीसीला बनावं लागेल, आणि त्या पीसीचा इन्व्हायरमेंट तुम्हाला शेअर करावं लागेल. मोबाईलमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतोय ऑन व्हायला लिनक्सला, पण जसं माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, की मला समजून जाईल की कसा सॉल्व्ह करायचा तो प्रॉब्लेम, तर तो प्रॉब्लेम तुमच्याशी शेअर करून तुम्हाला पण सांगेल मी डाउनलोड करायला. ठीक आहे, आणि चेतन तुझा जो प्रश्न होता की प्रॉम्प्टमध्ये सर कॉपी पेस्ट काम करत नाही, कंट्रोल व्ही काम करत नाही, बेटा ते कामच करत नाही. ऑपरेटिंग सिस्टममध्ये ते बटनच काम करत नाही, कंट्रोल व्ही आणि कंट्रोल सी काम नाही करत. तिथं वेगळी शॉर्टकट की आहे, कंट्रोल शिफ्ट सी, कंट्रोल शिफ्ट व्ही, शिफ्ट दाबावं लागते. आणि मोबाईलवर जेव्हा तू ऑपरेट करतोय ना, तर तेव्हा शक्यतो तुला करावं लागेल, जर का तू लिनक्स मध्ये घुसला तर. ठीक आहे, जेव्हा कीबोर्ड कनेक्ट करून घेशील लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ठीक आहे, दाखवशील तेव्हा. ठीक आहे, आजसाठी एवढंच. गुड नाईट.